नमस्कार मंडळी. सर्वात आधी आपण मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. सर्व मिरच्या आपल्या धुवून झालेल्या आहेत. आता नितळून घेऊया. त्यानंतर तव्यामध्ये आपल्याला तीळ खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत. चांगले मंद गॅसवर आपल्याला सर्व तीळ भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे सुद्धा लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 चमचा बडीशेप आणि जिरे ॲड करणार आहोत आणि तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता तयार सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक पेस्ट करून घेणार आहोत. तयार झालेल्या मिश्रणामध्ये हळद, बेडगी मिरचीचं लाल तिखट, मीठ, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिश्रण छानसं परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला आता मिश्रण एकजीव झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप ॲड करणार आहोत. तूप घातल्यामुळे आपल्या मिरचीला विशिष्ट चव येते आणि पदार्थही रुचकर लागतो. अशा पद्धतीने आपलं आता सारण तयार झालेलं आहे. आता मिरचीला उभा काप देऊया आणि वरून आडवा काप देऊन आतील सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये आपण सारण भरून घेऊया. आतमध्ये चांगलं दाबून सारण भरून घ्या, जेणेकरून सारण मिरच्या भाजताना निघून याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. आता तव्यामध्ये थोडंसं तूप घालूया. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता आणि मध्यम आचेवर आपल्याला सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. अधूनमधून परतवून आपल्याला सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तयार होणारी मिरची चवीला एकदम रुचकर आणि स्वादिष्ट लागते. मिरची भाजताना अधूनमधून परतवून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने छानसं प्रेस करून आपल्याला भाजायचं आहे. वरून थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. अशा पद्धतीने आपली भरली मिरची तयार झालेली आहे. ही मिरची तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. चवीला एकदम रुचकर लागते. 2 ते 3 दिवस टिकते. पौष्टिकही आहे. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.